उपराजधानी नागपूर पुन्हा एकदा हादरली आहे. शहरातील सक्करदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी रात्री घडलेल्या दुहेरी हत्याकांडाने संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. अज्ञात हल्लेखोरांनी दोन तरुणांच्या डोक्यात दगडाने वार करत त्यांची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नागपूर शहरातील सक्करदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या कमला नेहरू महाविद्यालयाजवळ बुधवारी रात्री हे थरारक दुहेरी हत्याकांड उघडकीस आलं. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार दोन तरुणांवर अज्ञात हल्लेखोरांनी जीवघेणा हल्ला केला. हल्लेखोरांनी दोघांच्याही डोक्यात मोठ्या दगडाने ठेचून त्यांची अत्यंत क्रूरपणे हत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. घटनेची माहिती मिळताच सक्करदरा पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झालं. पोलिसांनी परिसराची नाकेबंदी करून तपासाला सुरुवात केली. मृतांपैकी एका तरुणाची ओळख आदित्य उर्फ सोनू बोंडवे अशी पटली आहे, तर दुसऱ्या मृत तरुणाची ओळख पटविण्याचे काम सुरू असून घटनास्थळी फॉरेन्सिक पथकानं पाहणी करून महत्त्वाचे पुरावे गोळा केले आहेत. तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपींचा शोध घेण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. या दुहेरी हत्याकांडामुळे सक्करदरा परिसरासह संपूर्ण नागपूर शहरात भीती आणि चिंतेचं वातावरण निर्माण झालंय. दुहेरी हत्याकांडामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत. आरोपींचा शोध घेण्याकरिता सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक पुराव्यांची मदत घेतली जात आहे. या प्रकरणातील पुढील घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.